नमस्कार मंडळी, 90.4 ग्रीन FM तुम्ही ट्यून केलेला आहे आणि मी आहे मेधा. मंडळी, डॉक्टर्स रूम या कार्यक्रमात तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत. मंडळी, 19 एप्रिल हा जो दिवस आहे तो वर्ल्ड लिव्हर डे म्हणून संपूर्ण जगभर पाळला जातो. मंडळी, लिव्हर म्हणजेच यकृत, पित्ताशय देखील म्हणतो त्याला, तर आपल्या शरीरातला अतिशय महत्वाचा अवयव आहे. आपली संपूर्ण चयापचय क्रिया त्याच्यावर अवलंबून असते. तर असा हा आपला महत्वाचा अवयव, त्याविषयी आज आपण चर्चा करणार आहोत. मंडळी, आपली जीवनशैली पूर्णपणे आता बदललेली आहे. आपला जसा व्यवसाय असतो तर त्याप्रमाणे आपण आपलं सगळं जेवण खाण असेल, आपली निद्रा असेल, म्हणजेच आपली झोप असेल, आहार विहार, हे सगळं त्यानुसार आपलं बदलतं. पण आपल्या शरीराला थोडंच या सगळ्या गोष्टी माहिती असतात की तुम्ही व्यवसाय काय करताय, तुम्हाला झोप कधी मिळणार आहे, तुम्हाला मलमूत्र विसर्जनासाठी कोणता वेळ मिळणार आहे. शरीर त्याचं काम करत असतं आणि त्याच्या संपूर्ण कार्यात ढवळाढवळ आपण करत असतो आणि मग अनेक आजारांना आपण तोंड देत असतो. आणि त्यातलेच काही आजार हे आपल्या लिव्हरशी संबंधित असतात. तर लिव्हरचे आजार कसे होतात, का होतात, त्याचं कार्य काय, हे सगळं जाणून घेणं त्यासाठी आपल्याला अतिशय महत्वाचं आहे. आणि हेच सगळं आज आपण जाणून घेणार आहोत आणि आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत आयुर्वेदिक तज्ज्ञ डॉक्टर प्रमोद उपाध्ये. नमस्कार सर. नमस्कार. या कार्यक्रमात मी मनापासून तुमचं स्वागत करते. आणि 19 एप्रिलला वर्ल्ड लिव्हर डे आहे आणि त्याच्या अनुषंगानं आपण आज सगळ्यांना या लिव्हर बद्दल सांगणार आहे. तर पहिल्यांदा मी असं विचारेन तुम्हाला की आपलं जे हे यकृत आहे आपल्या शरीरात, नेमकं त्याचं कार्य काय आहे आणि त्याचं महत्व काय आहे, काय सांगाल? हो, तर यकृत हा म्हणजे आपल्या शरीरातील सर्वात मोठी ग्रंथी आहे. तर त्याला आपण मोठं पित्ताशय सुद्धा म्हणतो, की ज्या ठिकाणी आपलं नॉर्मल पित्त तयार होतं. तर यकृत हा कुठं असतो, तर आपल्या पोटाच्या उजव्या बाजूस असतो आणि ऊर्ध्व भागात असतो आणि तो श्वासपटलाच्या आपल्या खाली, जस्ट खाली उजव्या बाजूला बसलेला असतो. तर त्याच्यामध्ये त्याचं मेनली आमाशय, आंत्र, अग्न्याशय म्हणजे पॅनक्रिया, प्लिहा म्हणजे स्प्लीन, यांच्यापासून ज्या रक्तवाहिन्या येतात तर त्या शिरा सगळ्या एकत्र होतात. तर ते पोर्टल व्हेनस सिस्टीम निर्माण होते आणि त्या सगळ्या शिरा ह्या यकृतामध्ये प्रविष्ट होतात. तर आहारातून सगळं जे काही पचतं आमाशयामध्ये, आंत्रामध्ये, त्यातून जे आहार्य घटक आपल्या शरीरासाठी उपयुक्त आहेत तर ते तयार केले जातात तिथं पचन झाल्यानंतर. आणि त्याचे घटक त्या शिरेतून वाहत वाहत यकृतामध्ये येतात आणि यकृतामध्ये आल्यानंतर त्यातील सगळ्या उपयोगी जे घटक आहेत ते यकृतामध्ये आणले जातात आणि त्याची चयापचय क्रिया म्हणजे मेटाबॉलिझम, जे जे चांगलं आहे त्यातलं पचवून ते परत हृदयाकडे सोडलं जातं आणि ते परत शरीरात ज्या ज्या पेशीला ज्याची ज्याची गरज आहे त्या त्या पेशीपर्यंत ते सगळं पोहोचवलं जातं. आणि ते करण्याच्या आधी हे चयापचय क्रिया यकृतातून शुद्ध होऊन जातं. म्हणजे यकृत हे शेवटी काय सगळं डिटॉक्सिफिकेशन करतं. तर यकृताचं मूळ परत कार्य काय आहे, तर यकृत हे आपल्या ह्याच्यामधलं प्रथमतः प्रोटीन्स, कार्बोहायड्रेट्स, त्याच्यानंतर चरबी म्हणजे लिपिड किंवा कोलेस्ट्रॉल म्हणतो आपण त्याला, त्याच्यानंतर विटॅमिन्स आणि मिनरल्स, त्याच्यानंतर आपले हार्मोन्स, आपण जे काय औषधं घेतो, अल्कोहोल, तर ह्या सर्व गोष्टींची चयापचय केलं जातं. म्हणजे मेटाबॉलिझम केलं जातं लिव्हरमध्ये. त्यातील जे चांगलं घटक आहे ते खेचून लिव्हर सगळ्या त्याचं अनालिसिस करतं आणि ते चांगले घटक सगळं खेचून वर परत हृदयाकडे सोडलं जातं. जे जे नको आहे ते डिटॉक्सिफाय करून ते परत पोटाकडे सोडलं जातं. त्यातूनच चांगलं पित्त तयार होतं. अच्छा. म्हणजे बाईल ऍसिड म्हणून तयार होतं आणि त्याच्यानंतर बाईल डक्ट मधून ते डायरेक्टली आपल्या पचन संस्थेमध्ये उघडतं. आणि त्याच्याबरोबर पॅनक्रियाटिक ज्युसेस म्हणून पॅनक्रियास मधून सुद्धा ज्या पचनासाठी उपयोगी जे ज्युसेस आहेत ते आणि बाईल एका ठिकाणी उघडतात. तर ते डिओडेनम मध्ये म्हणजे आंत्राच्या लहान आतड्यामधल्या छोट्या भागामध्ये ते उघडतात आणि तिथं मेन आपलं पचन होत असतं. हे आमाशयामध्ये जे काही चरवण होऊन ऍसिड, हायड्रोक्लोरिक ऍसिडची जी क्रिया होऊन खाली जे काही पचन झालेला सगळा पदार्थ येतो तर त्याचं परत अगदी सूक्ष्म पचन ह्या बाईल आणि पॅनक्रियाटिक ज्युसेसद्वारे केलं जातं. त्यामुळे हे बाईल सुद्धा खूप महत्वाचं आहे. तर तेच आयुर्वेदाच्या दृष्टिकोनातून हे चांगलं पित्त आहे जे आपल्याला पचनासाठी उपयोगी पडतं. आणि हे जर आपण विकृत सगळं उष्ण तीक्ष्ण खायला लागलो तर हे दाहक पित्त तयार व्हायला लागतं आणि मग त्याच्यामुळे अपचनाच्या तक्रारी ह्या वाढायला लागतात. विशेषतः यकृत हे परत आपल्या शरीरातील तापमान नियंत्रण करतं. अच्छा. थोडक्यात काय, तर लिव्हर इज अ वेल डिटॉक्सिफाईंग ऑर्गन इन द बॉडी असतात. आणि इतका महत्वाचा अवयव, इतकी महत्वाची ही ग्रंथी आहे आणि या ग्रंथीमध्ये दोष निर्माण होण्याची अनेक कारणं असतील. सर, मी मगाशी म्हटलं तसं आपली जीवनशैलीच पूर्ण बदललेली आहे. तर ती तर कारणं असतील, पण आणखी काही कारणं आहेत? हो, आता म्हणजे तुम्ही जो काही प्रश्न विचारलाय तर तो त्याचं थोडंसं उत्तर मोठं आहे, पण तरी पण हे सगळ्यात महत्वाचं आहे म्हणून मी थोडंसं डिटेलमध्ये सांगेन तुम्हाला. तर ह्याचे जे काही महत्वाची कारणं आहेत त्याच्यामध्ये आहार्य कारणं आहेत, विहार्य कारणं आहेत
त्याच्यानंतर मानसिक काही हेतू आहेत बर ते आहेत, त्याच्यानंतर आपली जी काही आपण व्यसनं आहेत तर ही सुद्धा कारणं आहेत. तर त्याच्यामध्ये आहार्य कारणं, ह्याच्यामध्ये अति तिखट पदार्थ हे असतात. म्हणजे आजकाल आपण खूप मिरची घातलेले, अति मसाला घातलेले पदार्थ किंवा जे पोटात गेल्यानंतर खूप जळजळ निर्माण करतात किंवा दाह म्हणतात त्याला, तर दाह निर्माण करणारे अतिउष्ण पदार्थ, विशेषतः आपण काही प्रकारचे जे मांसाहार खातो तर त्याच्यामध्ये वेगळ्या प्रकारचा मसाला वापरला जातो किंवा तिखट तर्री म्हणतो आपण, जे खूप उष्ण आहेत. आणि विशेषतः मिरची हे असतात, म्हणजे आपण खरडा म्हणू त्याला किंवा झुणक्यामधून हिरवी मिरची, तर हे सुद्धा खूप तिखट असतात. त्यामुळे आपल्या आयुर्वेदिक मध्ये तर त्याला कटू पदार्थ म्हणतात, म्हणजे अति तिखट पदार्थ हे असतात. दुसरा जो भाग आहे तो अति आंबट पदार्थ, विशेषतः आजकाल आपण साऊथ इंडियन खूप प्रमाणात खातो, तर त्याच्यामध्ये आंबून तयार केलेले पदार्थ आहेत. ढोकळा आहे, इडली आहे, डोसे आहेत, आंबट ताक आहे, आंबट दही आहे, काही फळं आहेत, चिंच जास्त प्रमाणात खाणे, बोरं आहेत किंवा छोटे आवळे आहेत किंवा काही शेळे पदार्थ हे सुद्धा आंबटपणा निर्माण करायला चालू करतात. त्यामुळे हे अति आंबट पदार्थ सुद्धा एक कारण आहे की ज्यामुळे विकृत पित्त निर्माण होतं आणि त्याच्यापासून उष्णता खूप निर्माण होऊन यकृताची पण दृष्टी निर्माण व्हायला लागते. त्याच्यानंतर अति खारट पदार्थ म्हणजे लवणयुक्त जास्त, जे विशेषतः आज लहान मुलं सुद्धा खूप चिप्स खातात. आता त्याचं एक म्हणजे लवकर केस का पिकतात तर जास्त लवण खाल्ल्यामुळं एक महत्वाचं कारण आपण मानू शकतो. पण हे सुद्धा क्रिया सगळी यकृतापासूनच निर्माण, म्हणजे तिथूनच त्याचं सगळं संप्राप्ती निर्माण व्हायला लागते किंवा आजाराची निर्मिती ही तिथूनच व्हायला लागते. मग आजकालच्या बऱ्याचशाच फास्ट फूड्स आहेत, म्हणजे भेळ आहे, पाणीपुरी आहे, सँडविच आहे किंवा पिझ्झा आहे, बर्गर आहे आणि किंवा आपल्या लोणच्यासारखे जे टिकवतात वर्षभर असे पदार्थ आहेत, तर त्याचा सुद्धा अतिवापर कारण होत असते. हो, म्हणूनच आपण तोंडी लावायला लोणचं, तर लोणचं हे खाण्यासाठी नाही आहे, तर ते अति लवणयुक्त पदार्थ होतात आणि खूप प्रमाणात त्यातून सुद्धा मीठ, विशेषतः पापड सुद्धा, म्हणजे पापड, कुरड्या, त्याच्यामध्ये आपण बरेच मीठ घालून खाल्ले. म्हणून ते आपण कसं आहे, सणवाराला तेवढेच तळावेत आणि तेवढेच खावे, म्हणून तो एक महत्वाचं कारण सांगितलं. ह्याच काही पदार्थामध्ये सुद्धा अतिस्निग्धता खूप असते, म्हणजे वनस्पती तूप आहे, म्हणजे आपण आजकाल चांगलं तूप खाणं टाळतो आणि वनस्पती घी म्हणा किंवा ब्रेड जॅम म्हणा किंवा लोणी, आजकाल जे बाजारात डायरेक्ट लोणी मिळतं, तर ते त्या पद्धतीचं अतिस्निग्धपणा असलेले पदार्थ आहेत. म्हणजे किंवा चीज आहे, तर चीज सुद्धा खूप चिकट, म्हणजे आपण हात धुतले तरी हे होतात. किंवा केक्स वरचे जे काही क्रीम असतं तर ते सुद्धा अति चिकटपणा असतो त्याच्यामध्ये. तर हे पदार्थ सुद्धा थोडं फॅटी लिव्हर निर्माण करायला लागतात. त्यातूनच बऱ्याच वेळेला अपचनाच्या तक्रारी खूप निर्माण व्हायला लागतात, गॅसेस खूप होतात, त्याचा ब्लड प्रेशर येतो. म्हणजे काही पेशंट आम्ही असे बघितले की त्याच्यामुळे हायपरटेन्शन निर्माण होतं, बीपी निर्माण होतो. तो सुद्धा कमी करण्यासाठी लिव्हरवरची औषधं वापरावी लागतात बऱ्याच वेळेला. हा ॲलोपॅथिक मध्ये कन्सेप्ट नसेल, पण आयुर्वेदामध्ये पचन चांगलं केलं, गॅसेस कमी केलं, पोट साफ केलं आणि यकृताचं काम चांगलं केलं की बऱ्याच जणांचे, सगळ्या प्रकारचे बीपी नाही पण 30-40% त्या कारणामुळे जर वाढलं असेल तर ते नक्कीच त्याच्याने. आणि काही पेशंट मी त्याच्यानेच बरे केले. एका महिन्यात पेशंट बरेचसेच बरे होऊन गेले, त्यांना परत कुठलीही बीपीची गोळी खावी लागली नाही आणि पथ्य पाळून व्यायाम केला तर ते पूर्ण बरे होऊन गेले. तो एक प्रकार आहे, कारण त्याच्यामध्ये आपण विशेषतः खूप तेलकट खातो किंवा आजकाल भजी, वडापाव, चायनीज मधले सुद्धा खूप तेलकट पदार्थ आजकाल आपण त्याच्यामध्ये अंतर्भूत करतो. विशेषतः वनस्पती घी असलेले, मैदा असलेले पदार्थ, तो लवकर पचत नाही आणि तो पूर्ण शरीरात बाहेर जात नाही आणि तो मलावष्टंभ निर्माण करायला लागतो. विशेषतः शरद ऋतूमध्ये आपण जर हे पदार्थ तिखट, तेलकट, आंबट पदार्थ हे जर खूप खाल्ले तरी सुद्धा खूप उष्णता वाढून रक्तदुष्ट होतं आणि त्याच्यामुळे सुद्धा लिव्हर खराब होण्याचे चान्सेस जास्त येतात, हे होतात. त्याच्यानंतर अति उपवास करणे, तर अति उपवासामुळे जो पित्त येतं तर त्याला पचवायला काहीच नाहीये, हे होतं आणि मग त्यामुळे पित्त परत लिव्हरला खराब करायला लागतं. कारण त्याच्यानंतर सगळ्यात महत्वाचं म्हणजे विरुद्ध आहार, विशेषतः दूध, मिठाचे पदार्थ, फळं, दूध किंवा शीत आणि उष्ण पदार्थ एकत्र खाऊ नयेत. म्हणजे आपण आज बऱ्याच वेळेला जेवायला जातो, सगळं आपण हॉटेलमध्ये गरम गरम जेवतो आणि वर बऱ्याच वेळेला खूप आईस्क्रीम खाल्ले जातात, कोल्ड्रिंक्स पिले जातात किंवा एक घास गरम गरम खायचं आणि वर कोल्ड्रिंक्स प्यायचं, हे होतं. तर शीत उष्ण क्रम सेवन केल्यामुळं किंवा बाहेर येऊन आपण 40 डिग्री टेम्परेचर असतं बाहेर आणि आपण येतो आणि लगेच AC 18 डिग्री टेम्परेचरला लावून बसतो, तर एवढं अचानक जे काही टेम्परेचर बदलतं तर त्यामुळे सुद्धा रक्तातली जे काही उष्णता एकदम कमी जास्त होते आणि ते लिव्हरला सहन होत नाही. त्यामुळे लिव्हर खराब, म्हणजे एकदा दोनदा केल्यामुळे लगेच होत नाही, पण सातत्यानं जर वारंवारता व्हायला लागली तर मात्र ह्याचा नक्कीच आपल्याला हे होतं. किंवा बरेच जण काय करतात, चहा पितात आणि थंड थंड फ्रीज मधलं पाणी पितात किंवा फ्रीज मधलं पाणी पितात आणि वर चहा पितात, हे होतात. म्हणजे शीत आणि उष्ण क्रम सेवन
हे खूप घडतं आणि आजकाल खूप बघितलं जातं. बरोबर. लोकांना लक्षात येत नाही, पण ह्याचा खूप परिणाम आपल्या वेगवेगळ्या संस्थेवर पण होतो. म्हणजे आपण लिव्हर बघतोय, पण इतर सुद्धा संस्थेवर ह्याचा विकृत परिणाम आपल्याला दिसतो. बरेच लोक आजकाल आठवड्यातून 4-4, 5-5 वेळेला मांसाहार करतात, हे होतात आणि त्यांच्यावर सुद्धा अपचनाच्या तक्रारी येतात आणि लिव्हर हे होतात. परवा 22 वर्षाचा एक पेशंट आला होता, तर त्याला विचारलं की डॉक्टर मी एखादा दिवसच नॉनव्हेज खात नाही असं सांगितलं. बापरे. त्याला दिवसातून जवळजवळ 7 ते 8 वेळेला संडास होत होती, पातळ हे होत होती आणि खूप अपचन आणि लिव्हर मधले सुद्धा दोष वाढले होते. तर त्याला लिव्हरच्या अनुषंगाने अपचनाच्या औषधं दिली. 7 दिवसामध्ये त्याला खूप छान आता गुण आला. पण त्याचा फोन आला, डॉक्टर माझं 3 दिवसात सगळं थांबलं हे असतं. तर विशेषतः आजकाल आपण ॲलोपॅथिक सुद्धा औषधं किंवा केमिकल असलेली औषधं सुद्धा खूप खातो किंवा पेस्टिसाइड असलेले सुद्धा हे जे काही आपण जास्त खायला लागलोय, औषधं मारलेलं फळं, भाज्या, तो एक प्रकारचा विष आहे आणि ते सुद्धा विष हे यकृताला खराब करतं किंवा यकृतामध्ये दोष निर्माण करतं. तर हे सुद्धा खूप वाईट आहे. किंवा पित्ताच्या सुद्धा वारंवार गोळ्या घेणं आणि ते पित्त दबून टाकणं, तर त्याच्यामुळे सुद्धा लिव्हरवर 10-15 वर्षानंतर म्हणजे बरीच लोक आठवड्यातून 4-4, 5-5 गोळ्या खातात आणि ते नकळतपणे सुद्धा लिव्हरवर त्याचा परिणाम येऊ शकतो हे होतं. त्यामुळे खूप प्रमाणात ह्या गोळ्या घेऊन येत, पेन किलर्स असतील, अँटी अलर्जिक्स असतील, अगदीच गरजेपुरतच त्याचा वापर करावा. आणि डॉक्टरने जर प्रिस्क्राईब केलं असेल तर तेवढ्याच प्रमाणात घ्यावेत. त्याच्यानंतर पुढचा जो आहे तो विशेषतः मानसिक हेतू सुद्धा आजकाल आपल्याकडे खूप येतात. आपण ही सगळी कारणं बघतोच आहे आणि मानसिक याविषयी सुद्धा तुम्ही आता सांगणार आहेत. पण एक आपण ब्रेक घेतोय आणि या ब्रेक नंतर नेमकी ही मानसिक कारणं काय आहेत हे आपण आज जाणून घेणार. कसं होतं, अनेकदा लिव्हर खराब होणं याचं कारण अल्कोहोल हे सांगितलं जातं, पण अनेक लोक अल्कोहोल सेवन न करता सुद्धा त्यांचं लिव्हर खराब होतं किंवा काही प्रॉब्लेम्स होतात लिव्हरचे. तर त्याला हे एक मानसिक ताणतणाव असण्याचं कारण आहे. त्याविषयी आपण डिटेल बोलूया. पण हा एक ब्रेक घेऊया आणि मग पुढे जाऊया. तर मंडळी, या ब्रेक नंतर तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा डॉक्टर्स रूम या कार्यक्रमात स्वागत आहे. मंडळी, 19 एप्रिल येणारा जो आहे तो वर्ल्ड लिव्हर डे म्हणून आपण जगभर पाळतो आणि त्या अनुषंगानंच आज आपण या कार्यक्रमात यकृताविषयी सगळं जाणून घेतो. डॉक्टरनी सांगितलं आपल्याला की एक्झॅक्टली यकृताचं कार्य काय आहे, त्याची उत्पत्ती कशी होते आणि आपण मग यकृत दोष जे निर्माण होतात तर त्याची कारणं काय आहे याविषयी सविस्तर चर्चा करतोय. सर, आपण आता बघितली बरीचशी कारणं आणि तुम्ही सांगितलं आता या ब्रेकला जाण्यापूर्वी की मानसिक कारणं सुद्धा आहेत. म्हणजे नेमकं काय सांगायचं तुम्हाला की मानसिक स्वास्थ्य जर नसेल तरी सुद्धा यकृताचे दोष निर्माण होतात? हो, नक्कीच. की आजकाल आपण खूप ताणतणावामध्ये असतो. म्हणजे त्याच्यामधलं तो एक महत्वाचं कारण सांगितलंय आयुर्वेदिक ग्रंथामध्ये की चिंता नामच्या अतिचिंतनात, की चिंता खूप करणे हे होतं. तर त्यामुळे सुद्धा वातदृष्टी आणि पित्तदृष्टी व्हायला लागते. तसंच अतिक्रोध म्हणजेच अतिराग येणं हे होतात. त्याच्यानंतर अतिशोक, त्यामुळे झोप होत नाहीत, अति जागरण व्हायला लागतात. अतिभय हे सुद्धा एक त्या मानसिक कारण आहे. ह्या गोष्टीमुळे पित्ताचा प्रकोप खूप होतो आणि पित्त प्रकोपातून वाताचा सुद्धा प्रकोप होतो आणि ह्या दोन्ही गोष्टीमुळे लिव्हरमध्ये दोष निर्माण होऊ शकतात आणि त्यामुळे रसधातू आणि रक्तधातू ह्या दोघांच्या मध्ये सुद्धा बिघाड निर्माण होतात. यकृत बिघडतं, तसंच त्यामध्ये हृदय सुद्धा पुढच्या स्टेजेसमध्ये जास्त बिघडू शकतं. बरोबर. म्हणजे अति सर्वत्र वर्जित म्हणतो तसं की कुठल्याही गोष्टीवर आपण संयम ठेवायला हवा. आपली मानसिक अवस्था आपण कुठल्याही टोकाला जाऊन देऊन उपयोग नाही, कारण इतर सगळ्या अवयवांबरोबर यकृतावर सुद्धा त्याचा परिणाम होत असतो. हे तुमच्या सांगण्यातून लक्षात आलं. पुढची फक्त एक थोडीशी कारणं आहेत तेवढी सांगतो. विहारात्मक काही कारणं आहेत. विशेषतः आता जसं सांगितलं तरी अति जागरण करणं, खूप उशिरा जेवण करणं, अति जागरण आणि उशिरा जेवण. म्हणजे बरेच जण 11:30, 12, 12:30 असं जेवतात, चांगलं पचन होत नाही आणि दाहकता निर्माण होऊन पित्त खूप निर्माण होतं. दुसरं म्हणजे आयुर्वेदामध्ये वेग विधारण म्हणून सांगितलेलं आहे की 13 प्रकारचे वेग आहेत. मल, मूत्र, वायू, जांभई, उलटी, निद्रा, हे सुद्धा सगळे वेग आहेत. त्यांचं धारण करणं म्हणजे ते तटवून धरणं. काही कामानिमित्त असेल, प्रवासानिमित्त असेल, हे असेल तर कळत नकळतपणे आपला वेग धारण होतो. तर या अधारणीय वेगांचं धारण केल्यामुळे सुद्धा वात जो वर जात लिव्हरवर, हर्टवर प्रेशर आणत जातो आणि त्या ठिकाणी पित्त दोष अजून जास्त वाढतात हे होतं. त्यामुळं अधारणीय वेगांचं धारण करणं. दुसरं म्हणजे उन्हात खूप हिंडणं किंवा भट्टीजवळ काम करणं. त्याच्यानंतर अतिवाऱ्यात सुद्धा फिरणं. आतप सेवन आणि अनल सेवन असं सांगितलंय. आतप म्हणजे खूप उन्हाचं सेवन करणं आणि अनल सेवन म्हणजे खूप वायूचं सेवन करणं. म्हणजे आजकाल खूप प्रवास केला जातो गाडीवरून विदाऊट हेल्मेट वगैरे, तर वेगवेगळ्या ह्याच्यातून वायू सुद्धा खूप वाढला जातो हे होतं आणि त्याचा सुद्धा प्रेशर
ह्याच्यावर येतं. त्याच्यानंतर भोजन पश्चात लगेचच खूप व्यायाम करणे, तर ही सुद्धा खूप वेगळी कारणं दिलेली आहेत ग्रंथामध्ये. अधिक गतीने चालणे किंवा यात्रा करणे म्हणजे भोजनानंतर लगेचच खूप हे करणं हे. तर ह्यामुळे सुद्धा पित्त, विकृत पित्त निर्माण होतं आणि पचन व्यवस्थित होत नाही आणि यकृतावर भार येतो. त्याच्यानंतर इतर जी महत्वाची काही कारणं आहेत त्याच्यामध्ये सगळ्यात आता आपण आजकाल खूप ऐकतो, लिव्हर सगळ्यात खराब होण्याचं एक सगळ्यात महत्वाचं कारण आहे की मद्यपान खूप करणं. ह्यातील सुद्धा उष्ण, तीक्ष्ण आणि आपल्या शरीरातील ओज म्हणून जो आहे सप्तधातू सारातून जो ओज निर्माण होतो त्याचे विरोधी गुण मद्याचे आहेत. तर त्यामुळे खूप उष्ण, तीक्ष्ण, व्यवहारी, विकासी गुणधर्मामुळं तर तो पूर्ण पित्त निर्माण करून शरीराचं शरण करायला चालू करतो आणि विशेषतः लिव्हर मधलं अगदी जास्त पिवळट आणि विकृत पित्त निर्माण करायला चालू करतो. जर प्रमाणात सेवन केलं असेल, प्रमाणात कोणी सेवन करत नाही, तर अति प्रमाणात आणि जर वारंवार आणि कंटिन्युअसली सेवन करत गेलं तर नक्कीच लिव्हर खराब होतं. त्याच्यानंतर तंबाखू जास्त खाणं, मावा खाणं, गुटखा खाणं किंवा धूम्रपान जास्त प्रमाणात करणं ही सुद्धा सगळी व्यसनं आहेत, कारण ही पित्त नक्कीच निर्माण करणार तुमच्या शरीरामध्ये. इतकी सगळी कारणं आपण बघितली तर या सगळ्या कारणांमुळं नक्कीच आपण वेगवेगळ्या आजारांना तोंड देत असतो. कोणते कोणते आजार आहेत? हो, आता मी जे काही आजार सांगणार आहे ते सगळे यकृताशी संबंधित सांगणार आहे, कारण आपला यकृताचा विषय आहे म्हणून. तर यकृतामध्ये सुद्धा विशेषतः पहिल्यांदा म्हणजे जॉन्डिस हे होतं, म्हणजे लिव्हरला सूज येणे नॉर्मली हे होतात, की अतिपित्त प्रकोपामुळे लिव्हरला सूज येते हे होते आणि कावीळ होते आपण म्हणतो त्याला, की जनरल भाषेमध्ये याला कावीळ म्हणतात हे होतात. त्याच्यानंतर ह्या सगळ्या गोष्टी केल्यामुळं वेगवेगळ्या ज्या काय व्हायरस आहेत, म्हणजे हिपॅटायटिस ए आहे, हिपॅटायटिस सी आहे, हिपॅटायटिस बी आहे, हिपॅटायटिस ई आहे, तर ही सुद्धा व्हायरसेस लवकर शरीरामध्ये अटॅक करतात लिव्हरवर, कारण ते लिव्हर आधीच नाजूक झालेलं असतं आणि त्यामुळे ते लवकर येऊन त्यांच्यामध्ये कावीळ निर्माण होऊ शकतं. किंवा दूषित पाण्यातून सुद्धा हे काही व्हायरसेस येऊ शकतात आणि वीक आहेत थोडेसे, त्यांच्यामध्ये लवकर अटॅक केला जातो. पण विशेषतः त्यातला हिपॅटायटिस बी जो आहे तो रक्तातील कावीळ आहे, तर त्याची थोडीशी ट्रीटमेंट खूप काळजीपूर्वक केलं, कारण तो घातक आहे हे होतं. त्यामुळे हिपॅटायटिस बी याचा एक वेगळा विचार केला पाहिजे. ज्यावेळेला थोड्या प्रमाणात दारू पिऊन हळूहळू जास्त प्रमाणात व्हायला लागतं त्यावेळी सुरुवातीला अल्कोहोलिक हिपॅटायटिस होतं, आणि जर अति दारू पिऊन हे झालं तर अल्कोहोलिक लिव्हर सिरोसिस, म्हणजे लिव्हरची पेशी पूर्ण खराब व्हायला लागतात, म्हणजे कुजतातच म्हणायला हरकत नाही, कारण परत रिकव्हर करणं खूप अवघड आहे. काही आयुर्वेदिक औषधं जर वेळेवर चालू केली गेली तरच रिकव्हर होऊ शकतं. आता जर सांगितलं तसं फॅटी लिव्हर डिसऑर्डर्स हे आजकाल खूप दिसतं आपल्याला. कधी कधी अॅक्यूट लिव्हर फेल्युअर मध्ये सुद्धा जातात काही लोक, जसं किडनी फेल्युअर काही कारणाने होतं तसं अतिपित्ताच्या कारणामुळे कधी कधी अॅक्यूट लिव्हर फेल्युअर सुद्धा येतं. त्याच्यानंतर पुढची अवस्था म्हणजे असायटिस, पोटाच्या आपल्या ह्याच्यामध्ये पाणी साचायला लागतं आणि पोट नगारा होतो आणि हातापायाच्या काड्या होतात. त्याच्यानंतर अॅनिमिया, म्हणजे शरीरातील रक्तपेशी जे किंवा HB खूप प्रमाणात कमी व्हायला लागतं. तसंच यकृताप्रमाणे अजून एक अवयव आहे स्प्लीन, त्याला प्लीहा म्हटलं जातं. तर यकृतावर जसा लोड यायला लागला आणि रक्तकणांची संबंधित, कारण यकृत आणि प्लीहा हे दोन रक्तवस्त्राचे मूळ स्थानं सांगितले आयुर्वेदिक ग्रंथामध्ये, त्यामुळे प्लीहेचं सुद्धा वर्धन व्हायला लागतं किंवा स्प्लिनोमेगाली होते, प्लीहा वृद्धी व्हायला लागतं हे होतं. त्याच्यानंतर अॅमिबिक लिव्हर सिरोसिस, म्हणजे काही प्रकारचे जे अॅमिबॅ आहेत पोटामध्ये जर जास्त दिवस राहिले तर ते कदाचित लिव्हरवर सुद्धा अटॅक करू शकतात, तर दॅट इज अ अॅमिबिक लिव्हर सिरोसिस. त्याच्यानंतर लिव्हर कॅन्सर सुद्धा घडू शकतो बऱ्याच ह्याच्यामध्ये, आणि कधी कधी लास्ट स्टेजेसमध्ये हिपॅटिक एन्केफॅलोपॅथी, म्हणजे लिव्हरच्या ह्या प्रॉब्लेम्समुळे मेंदू सुद्धा सुजून राहतो हे होतात आणि बरेच लोक मग हिपॅटिक कोमामध्ये जातात. आणि आयुर्वेदिक ग्रंथामध्ये सुद्धा हलिमक म्हणून सुद्धा काही आजार तसा वर्णन केलेला आहे की मेंदूपर्यंत कावीळ लागली असं म्हणतात हे होतात. आणि ठिकाणी बिलिरुबिन लेवल वगैरे 20-25 वर गेलं जो 1.5 नॉर्मल असतो हे होतात. तर हे सगळे आजार आहेत, पण विशेषतः ते बघण्यासाठी आपल्याला सुरुवातीलाच तुम्हाला हे निदान होण्यासाठी कुठली लक्षणं येतात आणि ती काय महत्वाची आहे. म्हणजे लक्षणं समजली की आपण वैद्यांकडे जाऊ शकतो, डॉक्टरांकडे जाऊ शकतो, तर काय सांगाल हे होतात. तर त्याच्यामध्ये एक महत्वाची 10 ते 15 लक्षणं आपल्या शरीरामध्ये विशेषतः निर्माण होतात. म्हणजे ती कावीळीची सुरुवात असेल किंवा लिव्हरच्या वेगवेगळ्या गोष्टींची हे असेल, तर ह्यामध्ये हे लिव्हर संबंधी नाही ना एकदा चेक करून बघितलं गेलं पाहिजे. तर ती लक्षणं कोणती? विशेषतः पहिल्यांदा थकवा यायला चालू होतो, बारीक ताप येतो, कणकणी येते, अन्नाला चव लागणं खूप कमी होतं, त्याच्यानंतर अजीर्ण म्हणजे अपचन होतं हे होतं, त्याच्यानंतर चक्कर येणं, कधी कधी अधूनमधून चक्कर यायला लागते, त्याच्यानंतर तमप्रवेश म्हणजे अंधारी येते, डोळ्यासमोर एकदम पूर्ण काळं काळं दिसायला लागतं, त्याच्यानंतर पित्त खूप वाढल्यामुळे शरीरातली उष्णता वाढल्यामुळे तहान खूप प्रमाणात लागायला लागते, अंग पूर्ण दुखायला लागतं, त्याच्यानंतर आन्हा म्हणजे पोट फुगून राहतं,
पोटामध्ये उभारी लागते, पचन होत नाही आणि ते खाली जात नाही आणि पोट फक्त फुगून राहतं किंवा मल पूर्ण साफ होत नाही, मूत्र साफ होत नाही, ह्या लक्षणं दिसतात. त्याच्यानंतर डोळे, नख, त्वचा, मूत्र याच्यामध्ये पिवळटपणा यायला लागतो पित्त वाढून. कावळीची जी सुरुवातीची लक्षणं असतात ते येतात. बऱ्याच वेळा पोटात दुखू शकतं. बऱ्याच लोकांना उलट्या पण खूप होतात आणि सगळ्यात मेनली वजन खूप हळूहळू कमी व्हायला लागतं. विशेषतः ही लक्षणं आपण लक्षात घेतली तर आपण हे यकृतासंबंधी काही नाही ना ठेवतात. आणि आपली ही जर तशी कारणं असतील आणि ही लक्षणं असतील तर नक्कीच तुम्ही लिव्हरच्या तपासण्या करून घ्यायला पाहिजे. कुठल्या कुठल्या तपासण्या करायला लागतात? ह्या इन्व्हेस्टिगेशन्स मध्ये विशेषतः सीबीसी म्हणजे कम्प्लीट ब्लड काउंट, म्हणजे त्याच्यामध्ये HB, WBC, प्लेटलेट काउंट, विशेषतः HB खूप कमी यायला लागतात या लोकांचे. यकृत बिघडल्यानंतर सिरम बिलिरुबिन, आपल्याला पिवळटपणा कशामुळे दिसतो तर तो बिलिरुबिनमुळे. जर तो चांगला पित्त आहे तो विकृत होतो आणि तो सगळ्या शरीरात पसरायला लागतो. त्यामुळे सिरम बिलिरुबिन ते डायरेक्ट आणि इनडायरेक्ट अशा 2 प्रकारचे असतात, तर ते तपासले जातात. यकृत बिघडल्यानंतर काही एन्झाईम्स हे असतात, SGOT, SGPT. त्याच्यानंतर सिरम अल्कलाइन फॉस्फेटेज, सिरम अल्युमिनियम ग्लोबिल्यून, त्याच्यानंतर कोलेस्ट्रॉल, टोटल कोलेस्ट्रॉल सुद्धा बघितले. फॅटी लिव्हर डिसऑर्डर्स मध्ये वगैरे हे बघायला लागतं. युरिन टेस्ट मधून पिवळटपणा त्याच्यामध्ये सुद्धा दिसतो, त्यामुळे बाईल सॉल्ट्स अँड बाईल पिगमेंट्स युरिन मध्ये दिसायला लागतात. म्हणजे ही काविळीची लक्षणं सुरुवात झालेली आहे हे कळतं. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे सोनोग्राफी करायला. ज्यावेळेला शंका वाटते किंवा हे होतं सिरोसिस किंवा लिव्हर कॅन्सर किंवा ह्या मोठ्या कंडिशन्स असतात, त्यावेळेला CT स्कॅन किंवा MRI पोटाचा करून घ्यावा लागतो. म्हणजे वेळेत लक्ष दिलं नाही या गोष्टींकडे, या लक्षणांकडे, तर इतक्या टोकाला हे सगळं जाऊ शकतं. हो, नक्कीच. आता आपण लक्षणं बघितली आणि जर लक्षणं दिसल्यावर वैद्यांनी किंवा डॉक्टरांनी ज्या काही आपल्याला तपासण्या करायला सांगितलेल्या असतात त्या तपासण्यानंतर जेव्हा आपण उपचार पद्धतीकडे जातो, आयुर्वेद कशा पद्धतीने याकडे बघतो, उपचार पद्धतीमध्ये कशावर भर दिला जातो, कारण या लोकांना पथ्य पाणी सुद्धा बरंचसं सांगितलं जातं आणि त्या पथ्याचं महत्व सुद्धा तुम्ही आता इथून आम्हाला सांगाल. हो, आता फक्त आपण शेवटच्या भागामध्ये थोडक्यात चिकित्सा मी सांगणार आहे. तर ती अगदी जे वैद्य प्रॅक्टिस करणारे आहेत आणि त्या चांगल्या वैद्यांच्याकडून किंवा काही डॉक्टरांच्याकडून हे सगळ्या तपासण्या करून त्यांची चिकित्सा घ्यायला पाहिजे. म्हणजे विशेषतः काही वेळेला काही ॲलोपॅथिक औषधं सुद्धा खूप उपयोगी पडतातच, त्यात काही वाद नाही आहे. पण विशेषतः लिव्हरसाठी ॲलोपॅथिक औषधं खूप कमी आहेत. त्यामुळे बरेच पेशंट यकृत आजारानिमित्त येणारे आयुर्वेदाकडे खूपशे येतात आणि जर लवकर आलं तर खूप सुंदर रिझल्ट येतो. ह्या ह्याच्यामध्ये आम्ही काय करतो की शोधन चिकित्सा आणि शमन चिकित्सा, की शरीरात जे वाढलेले दोष आहेत ते काढून टाकायचे, याला शोधन चिकित्सा म्हणली जाते. आणि जे काही राहतात तर त्यांचं पचन करून टाकायचं, याला शमन चिकित्सा म्हटली जाते. त्यातला सगळ्यात मेन भाग आहे तो विरेचन. ह्या पित्तप्रधान हा व्याधी आहे आणि पित्ताचं शरीरातून काढून टाकण्यासाठी संडास वाटे आपण त्याला विरेचन देतो. म्हणजे ते सगळं पित्त संडास वाटे निघून जावं. म्हणजे बऱ्याच वेळेला खूप पूर्वी देशी औषध म्हणून सुद्धा आता एरंडाच्या पानाचा रस घेतला की पटपट पटपट 3-4 वेळा 5-6 वेळेला पोट झडून जायचं. तर कावीळ दुसऱ्या-तिसऱ्या दिवशी एकदम भूक लागायला लागायची आणि कडकडून भूक लागायला लागली कावीळ बरा व्हायला लागला, हे त्याचं लक्षण असायचं. पण इतर सुद्धा म्हणजे तीव्रतावले म्हणून औषध आहे की जे दिल्यामुळं 5-7 वेळा संडासला झडून जातं. इच्छाभेदी म्हणून गोळी आहे, तर ती सुद्धा दिल्यामुळे लगेचच पित्त सगळं निघून जातं. त्यामुळे शोधन चिकित्सा खूप महत्वाची आहे. त्याच्यानंतर मध्ये की बस्ती ट्रीटमेंट करावी लागते. त्याच्यामध्ये कडू घृत म्हणजे कडू असलेली काही तुपं आहेत तर ती त्यात घालून इनिमा दिला जातो हे असतं आणि ती ताकद वाढवतं. कारण ह्याच्यात दौर्बल्याने वजन कमी झालेलं असतं, त्यामुळे एकदम पण खूप पण विरेचन देऊन चालत नाही. तर मध्ये आपण बस्ती ट्रीटमेंट करतो त्या पेशंट्सला. दुधाचा बस्ती दिला जातो. विशेषतः दूध काही औषध घालून शिजवलं जातं, त्याच्यामध्ये तूप घालून त्याचा बस्ती दिला जातो. विशेषतः ह्यात रक्तमोक्षण म्हणजे यकृत दृष्टी जर असेल तर उजव्या कुरपूर संधीतून काही प्रमाणात म्हणजे 30 to 60 ml पर्यंत काही प्रमाणात रक्त काढल्यामुळे यकृताचं काम रेग्युलर व्हायला हे खूप सुरुवातीच्या कंडिशन्स मध्ये आहेत. आणि कुठल्या अवस्था आणि कशामध्ये करायचं हे त्या वैद्यांनी ठरवायचं आहे. बरोबर, ग्रंथामध्ये. आणि पेशंट कोण आहे आणि त्याची अवस्था काय आहे हे खूप महत्वाचं आहे, त्यानुसार हे असतं. आणि प्लीहा दृष्टी म्हणजे स्प्लीन दृष्टी असेल तर डाव्या ह्याच्यातून काढावं असं सांगितलेलं आहे हे असतं. त्याच्यानंतर अग्निकर्म हे असतात की हळकुंडानं थोडासा हलकासा चटका दिला जातो. विशेषतः मणिबंध संधी म्हणजे डाव्या आपल्या अंगठा जो आहे अंगठ्याच्या एकदम शेवटच्या भागात तिथं हलकासा चटका दिल्यामुळे लिव्हरचं काम सुधारतं हे असतं. हळकुंडानं दिलं जातं हे जातं. त्यामुळे कावीळ खूप लवकर बरे होतात. आणि हे सगळं करून बघितलेलं आहे आणि त्याच्यामध्ये खूप छान परिणाम
आपल्यामध्ये दिसतो. तर हे साधारणतः शोधन चिकित्सा झाली. आपल्याकडे शमन चिकित्सा आहे, म्हणजे औषधं. काही औषधं मी सांगणार आहे, पण कोणीही पेशंटनी डायरेक्टली घेऊन टेक करू नका, कारण त्याला निदान योग्य ते निदान होणं वैद्यांकडून. कारण हे 8-10 प्रकारचे वेगळे यकृताचे आजार आहेत आणि त्याच्यामध्ये कुठली घ्यायला पाहिजेत आणि कुठली नाहीत हे खूप महत्वाचं आहे. त्याच्यामध्ये तिक्तक घृत आहे, महातिक्तक घृत आहे, दाणिंबादी घृत आहे, षटफल घृत आहे. तर ही तुपं काय करतात, पित्ताचं दाहकता आहे ते कमी केलं जातं. त्याच्यानंतर एकेरी द्रव्यामध्ये सुद्धा आपण त्रिफळा आहे, हिरडा आहे, भूम्या मलकी आहे, शरफुंका म्हणून वनस्पती आहे, कुटकी आहे, पटोल आहे, रोहितक म्हणून एक सुंदर वनस्पती आले, म्हणजे ते प्लीहा आणि यकृत दोन्ही विकारामध्ये वापरलं जातं. त्याच्यानंतर निंब आहे, हळद आहे, दारू हळद आहे. काही काढे पण आहेत की जे फलत्रिकादी काढा किंवा कामला हरक कषाय किंवा भूनिंबादी काढा, परिपाठादी काढा किंवा यकृत प्लिहारी लोह, महामृत्युंजय लोह, म्हणजे अशी खूप खूप सुंदर सुंदर रसकल्प सुद्धा ग्रंथामध्ये हे आले आणि आम्ही आज खूप वापरतोय आणि त्याचा रिझल्ट पेशंटला खूप पटकन पण येतो. त्यामुळं ही सगळी औषधं वेगवेगळ्या डोसेसमध्ये येतात. पटोल कटू रोहिण्यादी म्हणून काढा येतो, तर हिपॅटायटिस बी सारख्या कंडिशनमध्ये सुद्धा खूप वापरलाय. त्याच्यामध्ये व्हायरल लोड लगेच त्यांचा कमी येतो, ACDE वगैरे बरेचसे आजार ह्यातले खूप छान पद्धतीने आपण आयुर्वेदाप्रमाणे ट्रीट करू शकतो. दारू पिणाऱ्याच्या लिव्हर मधल्या सुद्धा जर लवकरात लवकर ट्रीटमेंट दिली गेली ॲसायटिस व्हायच्या आधी, तरी सुद्धा खूप लवकर बरे होतात. ॲसायटिस झाल्यानंतर सुद्धा थोड्या अवस्थेमध्ये जर असतील पेशंट तर अगदी गॅरंटीली बरं करता येतं. पण नंतरच्या अवस्थेमध्ये थोडंसं औषधांचा टेको हा कंटिन्युअस द्यायला लागतो. आणि त्यातलं आता आहारीय पदार्थ तुम्ही विचारला की पथ्य कोणती करावीत किंवा हे असतात, तर त्यातलं सगळ्यात म्हणजे गाईचं दूध. बऱ्याच पेशंटला आम्ही कंटिन्युअस गाईच्या दुधावर ठेवतो. गाईचं दूध हे सगळीकडे पोषण करतं, पित्त कमी करतं आणि पोट साफ करायला लागतं आणि पोट डुंब राहत नाही, हे राहत नाही. तर बऱ्याच पेशंटला आम्ही 3-3 महिने फक्त गाईच्या दुधावर सुद्धा ठेवतो. त्याच्याबरोबर काही इतर औषधं द्यावी लागतात. त्याच्यानंतर बकरीचं दूध सुद्धा लिव्हर डिसऑर्डर्स मध्ये सुद्धा वापरलं जातं. त्याच्यानंतर काळे तीळ वापरावेत, आवळा वापरावा, जवस वापरावं. मेनली गाईचं तूप किंवा बकरीचं तूप हे असतात. हे तूप खूप वापरलं केलं पाहिजे त्याच्यामध्ये आणि योग्य मात्रेमध्ये असतात. त्याच्यानंतर एरण तेल सुद्धा वापरलं जातं पोट साफ होण्यासाठी किंवा ह्याच्यामध्ये. गोमूत्राचा काही आजारामध्ये उपयोग केला जातो, पण हा पित्तप्रधान आहे. गोमूत्र सुद्धा उष्ण आहे, पण सगळ्या अवस्थेमध्ये नाही वापरायचं. ठराविक अवस्थेमध्येच गोमूत्र वापरता येतो. खाण्यामध्ये हलकी ज्वारीची भाकरी, नाचणीचं आंबील, ताजं ताक, मुगाचं वरण आणि एखादी फळभाजी किंवा मुगाची खिचडी असा हलका आहार ह्या लोकांनी करावा. म्हणजे ते लिव्हरवर लोड येत नाही, जे चांगलं पित्त निर्माण व्हायला मग मदत करेल. 5-6 महिने, काय काय पेशंटमध्ये 7-8 महिने, काय काय पेशंटमध्ये वर्ष ते 1.5 वर्ष पूर्ण पथ्य करावे लागतात. त्याच्यानंतर आता जे काही मी सगळ्या गोष्टी कारण म्हणून सांगितलं ते सगळं अपत्य आहे. बरोबर हे असतं की हे करू नये आणि हे अति प्रमाणात करू नका. हे असतात की कधीतरी 15 दिवसातून काहीतरी बाहेरचं खाल्लं म्हणून लगेच कुठलाही आजार निर्माण होत नाही, पण ते अति प्रमाणात केला तर नक्कीच तुम्हाला त्याचा त्रास होईल आणि लिव्हर खराब होण्यासाठी किंवा लिव्हर खराब होऊ शकतो. त्याच्यामध्ये आपण परत योगा आणि प्राणायाम हे सुद्धा खूप सुंदर पद्धतीने जर वापर केला, म्हणजे भुजंगासन आहे, पर्वतासन आहे, हलासन आहे, त्रिकोणासन आहे, पोटावर झोपून जी काही आसनं आहेत, तर ती सुरुवातीपासूनच केली तर यकृताचं उत्तेजन नेहमी राहतं, विकृत पित्त लवकरात लवकर निघून जातं. भस्त्रिका आहे, कपालभाती, अनुलोम विलोम आहे, भ्रामरी आहे, त्याच्यानंतर शीतली शीतकारी, ही उष्णता कमी करणारी, पित्त कमी करणारी, ही सुद्धा प्राणायाम खूप उपयोगी पडतात. सूर्यनमस्कार आहे. तर हे सुद्धा व्यायाम आणि प्राणायामाचा जर उपयोग चांगला केला आपण, हे केला तर आपण स्वस्थ राहू शकतो. व्हायच्या आधीच पहिल्यांदा हे केलं जावं आणि सुरुवात असेल तरी सुद्धा हे योग प्राणायाम केला तर खूप लवकर आपण बरे होतो. म्हणजे आयुर्वेदिक औषधाबरोबर योग आणि प्राणायाम एक सुंदर उपाय आहे. कारण प्राणायामामध्ये ऑक्सिजन लेवल खूप वाढवली जाते आणि प्रत्येक पेशी परत रिजनरेट होऊ शकतं. तर त्यामुळं हे आपल्या औषधानं पित्त तिथलं निघतं आणि पेशी चांगली रिजनरेट होण्यासाठी प्राणायाम करावा. एक जाता फक्त सांगा की आपण विहारामुळं किंवा जी त्यांची दिनचर्या आहे ती चुकीची आहे, पण त्यांच्या व्यावसायिक दृष्टिकोनातून ती महत्वाची आहे, तर अशा लोकांसाठी आपण थोडक्यात काय सांगूया की काय पथ्य पाळलं त्यांनी तर या विहारामुळे त्यांना जे लिव्हरचे आजार होत आहेत. कारण खूप मंडळी आज अशी आहेत की डायग्नोसिस झालेला आहे की फॅटी लिव्हर. ही मंडळी भले कुठलंही व्यसन नाही आहे, फक्त त्यांची दिनचर्या योग्य पद्धतीनं नाही, त्याचा परिणाम हा त्यांना भोगावा लागतो. त्यांनी काय करावं, कारण व्यवसाय तर ही मंडळी बदलू शकत नाही, पण तरी सुद्धा त्यातून या आजारापासून ती दूर राहतील किंवा जर असेल तर बरे व्हायला त्यांना मदत होईल. काय सांगू? हो, नक्कीच खूप छान प्रश्न विचारला. हे होतं कारण ह्या बऱ्याच लोकांच्या मध्ये ह्या गोष्टी थोड्याशा, कसं आहे की कुठलाही व्यवसाय असेल तरी सुद्धा सगळ्यात मेनली वेळेवर जेवणं.
तुमचा व्यवसाय बघून तुम्ही सकाळी 9 ते 11च्या दरम्यान जेवा आणि संध्याकाळी 6 ते 7:30च्या दरम्यान जेवा. बाहेरचं खाणं पूर्ण टाळा. त्याच तेलामध्ये बऱ्याच वेळा तळलं जातं, तर त्यामुळे फॅटीनेस त्याचा खूप वाढतो, हे होतं. त्यामुळे बाहेरचं खाऊ नका. घरात कधीतरी 15 दिवसातून करून खावा. आपली भाजी भाकरी तुम्हाला जरी कुठेतरी 1 तासभर वेळ झाला म्हणून काही खूप बिघडत नाही, पण तुमचा डबा स्वतः घेऊन जा. एक्झॅक्टली. घरचं ताजी फळं खावा, ताजी फळं खावा, ड्राय फ्रुट्स खावा, छोटे छोटे डिंकाचे लाडू किंवा हे आपण विसरून गेलोय. राजगिऱ्याचा लाडू आहे, हे आहे. नाचणीचं आंबील आणि ताक सुद्धा जाऊन पिलं तरी सुद्धा पोट भरतं. ह्या थोड्याशा गोष्टी चेंज करा. हे करा. डालडा घातलेलं खाऊ नका. सगळ्यात मेनली घरातलं तुम्ही तूप आणि चांगलं तेल आणून वापरा. आणि आजच्या तेलामध्ये सुद्धा पाम तेल खूप वापरलं जातं, तर त्याची सुद्धा काळजी घ्या. आणि स्वतः काही तेल काढता आली, आजकाल बरीचशीच मशीन्स आलेत, आणि स्वतः काढून सुद्धा तुम्ही तर तेल वापरलं तर आपण बरेच आजार अजून टाळू शकतो. नक्कीच. म्हणजे मंडळी, तुमच्या मनातले बहुतेक सगळे प्रश्न मी आता डॉक्टरांना विचारलेले आहेत. आणि शेवटचा प्रश्न तर मी आजकाल अनेक व्यवसायासाठी वेळोवेळी ज्यांना बाहेर पडावं लागतं, खाण्यापिण्याच्या वेळा ही मंडळी पाळू शकत नाहीत, तर त्यांच्यासाठी सुद्धा मी स्पेशली प्रश्न विचारलेला होता सरांना. आणि त्याच्यासाठी सुद्धा काय करायचं ते सरांनी अगदी व्यवस्थित सांगितलंय. तर सर, खूप छान पद्धतीनं तुम्ही या सगळ्या गोष्टी सांगितल्यात. आणि आपलं लिव्हर, आपलं यकृत जे आहे ते कसं सांभाळून ठेवायचं, ते सगळ्या गोष्टी आपल्या हातात कशा पद्धतीनं आहेत. आपला आहार विहार योग्य पद्धतीनं कसा ठेवायचा आहे, व्यायामाची जोड त्याला कशी द्यायची आहे, हे सगळं तुम्ही सांगितलं. आणि आमची ऐकणारी जी मंडळी आहेत ती नक्कीच याचा विचार करतील. भले 100% नाही, थोडा जरी प्रत्येकानं विचार केला आणि स्वतःच्या बाबतीत, तर नक्कीच या लिव्हरचे जे आजार आहेत नक्कीच रोखू शकू असं म्हणेन मी. तुम्ही इथे येऊन हे सगळं सांगितलं, सर मनापासून धन्यवाद. खूप खूप धन्यवाद तुमचं पण, की वेगळ्या विषयावर तुम्ही चर्चा केलीत. आणि यकृतसारखा हा महत्त्वाचा अवयव आहे आणि त्याच्यावर तुम्ही मुलाखत घेतलीत, त्यामुळे मी ग्रीन FM आणि मॅडम तुमचं खूप आभारी आहे. तर मंडळी, आज आपल्याबरोबर होते आयुर्वेद तज्ज्ञ डॉक्टर प्रमोद उपाध्ये. असाच एखादा कार्यक्रम घेऊन पुढच्या रविवारी पण मी येते, पण आज इथेच थांबतेय. नमस्कार.